Good morning, students. Previously, we have studied different types of collisions, such as elastic collisions and inelastic collisions. So, collisions are elastic collisions if the linear momentum of the colliding system is conserved and total kinetic energy of the colliding system is also conserved. म्हणजे या इलॅस्टिक कोलिजनमध्ये त्या कोलायडिंग सिस्टीमची टोटल लिनियर मोमेंटम आणि टोटल कायनेटिक एनर्जी ही कॉन्झर्व्ड असते. आणि सेकंड टाइप ऑफ कोलिजन्स आर इनइलॅस्टिक कोलिजन्स. These are the collisions in which linear momentum of the colliding system is conserved but kinetic energy of the colliding system is not conserved. म्हणजे इनइलॅस्टिक कोलिजन्समध्ये लिनियर मोमेंटम ही कॉन्झर्व्ड असते, मात्र कायनेटिक एनर्जी त्या कोलायडिंग सिस्टीमची कॉन्झर्व्ड नसते. देर इज लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी ड्युरिंग इनइलॅस्टिक कोलिजन्स. अँड इन आवर डेली लाईफ वी ऑब्झर्व डिफरंट सच इनइलॅस्टिक कोलिजन्स. Now we have to study next concept, that is perfectly inelastic collisions. So in case of these perfectly inelastic collisions, the colliding bodies join together after collision. म्हणजे ज्या कोलिजन नंतर त्या कोलायडिंग बॉडीज एकमेकांना जॉईन होतात किंवा एकमेकांना स्टिक होतात, चिकटतात कोलिजन नंतर, सच कोलिजन्स आर कॉल्ड एज परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन्स. Colliding bodies join together after collisions in case of these perfectly inelastic collisions. And since these colliding bodies join together or stick together after collision, final velocities of these colliding bodies are same in case of these perfectly inelastic collisions. म्हणजे या इनइलॅस्टिक कोलिजन्समध्ये जर कोलिजन नंतर त्या कोलायडिंग बॉडीज एकमेकांना स्टिक होत असतील, चिकटत असतील, तर कोलिजन नंतर त्या कोलायडिंग बॉडीजचा फायनल व्हेलॉसिटीज ह्या सगळ्यांच्या सेम असतात. फायनल व्हेलॉसिटीज ऑफ द कोलायडिंग बॉडीज आर सेम ड्युरिंग धिस परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. अँड वी नो दॅट इन केस ऑफ inelastic collisions there is loss of kinetic energy, and since these are the perfectly inelastic collisions, the net loss of kinetic energy during these perfectly inelastic collisions is maximum. Net loss of kinetic energy after perfectly inelastic collision is maximum. Now we will study different examples of perfectly inelastic collision. So first example, that is bullet fired on a wooden block. Bullet fired on a wooden block. This wooden block is placed on the smooth surface. मग वुडन ब्लॉकवर जर बुलेट फायर केली असेल तर that collision between the bullet and wooden block will be perfectly elastic if that bullet rebounds with same velocity or rebounds with same initial velocity. म्हणजे कोलिजन त्या बुलेटची त्या ब्लॉकवर कोलिजन होण्यापूर्वीची व्हेलॉसिटी आणि कोलिजन नंतरची रिव्हर्स डायरेक्शनमधली व्हेलॉसिटी ह्या जर सेम असतील तर ती बुलेट आणि ब्लॉक यांच्यामधली जी कोलिजन असते ती इलॅस्टिक कोलिजन झाली असते. दॅट ब्लॉक रिमेन स्टेशनरी ॲज इट इज. म्हणजे ब्लॉकवर जर बुलेट इन्सिडंट होत असेल आणि कोलिजन झाल्यानंतर ती बुलेट जर आहे त्या इनिशियल व्हेलॉसिटीनं अपोजिट डायरेक्शनमध्ये रिबाउंड होत असेल तर बुलेट आणि ब्लॉक यांच्यामधली कोलिजन ही इलॅस्टिक कोलिजन झाली असती. दुसरा टाईप काय असतो, जर ती बुलेट त्या ब्लॉकवर इन्सिडंट झाल्यानंतर इनिशियल व्हेलॉसिटीपेक्षा कमी व्हेलॉसिटीनं जर ती बुलेट रिबाउंड परत उलट्या डायरेक्शनमध्ये जर ती बुलेट कमी व्हेलॉसिटीनं जर रिबाउंड झाली तर ती कोलिजन ही इनइलॅस्टिक कोलिजन आपण म्हटलो असतो. बट if we consider this bullet is incident on this block and after collision both this bullet is embedded into the block, after collision this bullet and block moves with same velocity. Such collision between bullet and the block is said to be perfectly inelastic collision. म्हणजे बुलेट फायर्ड ऑन अ वुडन ब्लॉक असेल, फायरिंग नंतर जर ती बुलेट त्या ब्लॉकमध्येच इम्बेडेड म्हणजे आत घुसलेली असेल आणि कोलिजन नंतर दोन्ही एकाच व्हेलॉसिटीनं पुढे जात असतील तर सच कोलिजन इज कॉल्ड ॲज परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन.
आणि सेकंड एक्झाम्पल ऑफ दिस परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन मध्ये जर आपण असं कन्सिडर केलं की बॉल कन्सिडर केला अँड दिस बॉल इज टेकन ॲट सम पर्टिक्युलर हाईट अँड इट इज रिलीज ऑन ए हार्ड सरफेस. ब्लॉक जर आपण हार्ड सरफेसवर रिलीज केला तर त्या हार्ड सरफेसवर तो बॉल कोलाइड झाल्यानंतर तेवढ्याच हाईटपर्यंत तो पोहोचत असेल, कोलिजन नंतर तेवढ्याच हाईटपर्यंत जर तो रिबाउन्स होत असेल, म्हणजेच तो बॉल त्या हार्ड सरफेसवर कोलाइड झाल्यानंतर कोलिजन पूर्वीची त्या बॉलची व्हेलॉसिटी आणि कोलिजन नंतरची व्हेलॉसिटी जर सेम असेल तर कोलिजन बिटवीन दिस बॉल अँड द हार्ड सरफेस इज सेड टू बी इलॅस्टिक कोलिजन. बॉल हार्ड सरफेसवर टाकल्यानंतर कोलिजन पूर्वीची बॉलची व्हेलॉसिटी आणि कोलिजन नंतरची व्हेलॉसिटी सेम असेल तर ज्या हाईटवरून तो बॉल आपण रिलीज केलाय बाउन्सिंग नंतर तो त्याच हाईटपर्यंत जर पोहोचत असेल तर सच कोलिजन इज कॉल्ड ॲज परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. त्याच्याऐवजी जर समजा आपण असं कन्सिडर केलं बॉल रिलीज फ्रॉम सम हाईट ऑन द हार्ड सरफेस अँड इट रिचेस ॲट सम less height than the initial height after bouncing, it means that velocity of the ball before bounce and after bounce are not same. After bounce, velocity of that ball is less than the initial velocity. Such collision is called as inelastic collision. But if we consider mud or clay is taken, चिखल किंवा clay जर समजा आपण घेतला, it is thrown on the all. Mud or clay thrown on the all, that clay sticks to the wall. म्हणजे जर समजा आपण चिखल किंवा मड किंवा क्ले घेतला तो भिंतीवर फेकला तर तो भिंतीला चिकटून बसतो. इट मीन्स that mud or clay sticks to the wall. After collision, both are joined together. Such collision between the mud and wall is said to be perfectly inelastic collision. It means that the collisions in which colliding bodies join together after collision, such collisions are called as perfectly inelastic collision. Thank you.